हॅलो, नमस्कार. वेलकम टू माझी सिंपल जिंदगी. आता तुम्ही म्हणशाल, की हे काय माझी सिंपल जिंदगी? तर हे आहे माझ्या यूट्यूबचं नवीन नाव. मी माझ्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे ते चेंज केलं आहे. प्रतुष लाईफवरून माझी सिंपल जिंदगी असं काही या चॅनलचं मी नाव केलं आहे. आणि ते का, ते मी पुढे सांगेल. पण त्याआधी आज मला जायचं होतं माझ्या एका फ्रेंडच्या बड्डे पार्टीसाठी. सो त्याच्या आधी मला प्रियांशला पण रेडी करायचं होतं आणि मला पण रेडी व्हायचं होतं. कारण जी पार्टी थ्रो केली होती ती तिने सकाळचीच केली होती. कारण दुपारी आपली मुलं वगैरे सगळे स्कूलमधनं येतात. सो लेडीजला परत टाईम भेटत नाही, त्यांना सगळ्यांना घरी जायचं असतं. त्यामुळं सकाळचीच पार्टी ऑर्गनाईज केली होती. आणि हो, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये मी आता इथून पुढे माझे व्लॉग्स बनवत राहणार आहे. मिक्स कॉम्बिनेशन असणार आहे. कारण मी आहे मूळची महाराष्ट्र शिर्डी आणि जॉबच्या रिझनमुळं आम्ही असतो गुजरात गांधीनगरमध्ये. त्यामुळं माझे काही जे फ्रेंड सर्कल आहे ते नॉन मराठी आहेत. सो त्यांच्यासाठी हिंदी आणि आपल्यासाठी मराठी असं मिक्स प्रॉपर असं मी हिंदी आणि मराठी असं कॉम्बो माझे व्हिडिओज, माझे जे काही व्लॉग्स असेल ते बनवणार आहे. तर असं चला तर मग आत्ता मला निघायचं आहे बड्डे पार्टीसाठी. तर त्याआधी आपण रेडी होऊया. मस्त आंघोळ वगैरे केली. माझं सकाळचं जे काही रुटीन असतं आवळा पाणी वगैरे ते केलं. ते सगळं पिऊन झाल्यानंतर मी माझे हेअर स्ट्रेट करून घेतले पहिले. कारण माझे हेअर्स आहे थोडेसे कर्ली आणि मला ते बिलकुल मॅनेज होत नाही. सो त्याआधी मी पहिले माझे हेअर स्ट्रेट करून घेतले छान असे. आणि मला स्ट्रेट हेअर खूप जास्त आवडतात. पण रोज रोज आपण असं काही यूज करू शकत नाही. स्ट्रेटनर वगैरे हेअर्स खराब होतात, म्हणून ओकेजनली मी माझे हेअर्स जे आहेत ते स्ट्रेट करत असते. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. तर छान असे माझे हेअर्स जे आहे ते स्ट्रेट करून घेतले आहे. छान असा लुक आला आहे आणि असे हेअर्स मला खूप जास्त आवडतात. तुम्हाला कसे वाटतंय प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर वेळ आहे ती मेकअपची. लाईटवेट मेकअप करणार आहे, खूप काही हेवी नाही करणार आहे. बस फक्त कन्सिलर आणि पावडर. त्यानंतर जे बेसिक गोष्टी आहे लिपस्टिक वगैरे वगैरे ते तर आपलं डेली वेअरमध्ये पण असतं. पण कन्सिलर काय मी रोज लावत नाही किंवा लूज पावडर मी रोज लावत नाही. त्यामुळं त्या ज्या आहेत त्या दोन मेन गोष्टी आहेत. सो मी कन्सिलर जे आहे छान असं लावून घेतलं आहे, ब्लेंड करून घेतलं आहे. त्यानंतर जी माझी लूज पावडर आहे त्याने मी तो कन्सिलर जो आहे तो फिक्स करणार आहे. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. थोडंसं ब्लश, जास्त नाही, थोडंसं ब्लश लावत आहे. कारण मला नॅचरल जो पिंकी पिंकी ग्लो असतो तो खूप जास्त आवडतो, म्हणून त्यासाठी थोडंसं ब्लश लावलं आहे. आयब्रो जे आहे आपलं थोडंसं फील करून घेणार आहे. कारण मला माहीत नाही का माझ्या आयब्रोज मला थोड्याशा पातळ वाटत आहे नेहमीपेक्षा. आणि डोळे बारीक आहे माझे, म्हणून त्याआधी मी व्हाईट काजळ लावलं आणि नंतर थोडंसं ब्लॅक काजळ. त्यांनी जास्त नाही पण थोडेफार हलकेसे डोळे जे आहे त्यांचा लुक जो आहे तो चेंज होतो, हलकेसे मोठे दिसतात. त्यामुळं व्हाईट आणि ब्लॅक हे दोन्ही काजळ यूज केलं. आणि मला मस्करा जास्त आवडतो म्हणून मी त्याच्या आधी मस्करा लावून घेतला. पण मस्करा लावताना मी हे विसरले की माझा आयशॅडो मी लावलेला नव्हता. त्यामुळं मस्करा लावून झाल्यानंतर मी माझा आयशॅडो अप्लाय केला. थोडंच नॅचरल पिंक अशी मी आईज करून घेतले आणि हलकंसं ग्लिटर लावून घेतलं त्याच्यावर. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? त्यानंतर फायनल जी आहे ती आहे आपली लिपस्टिक. आणि मी 3 वेगवेगळे लिपस्टिक करून माझा लिप कलर जो आहे तो मी इथे क्रिएट केला आहे. आणि मला हा कॉम्बो जो लिप कलर आहे तो मला खूप जास्त आवडतो. मोस्टली मी हाच यूज करते, 2 किंवा 3 लिपस्टिक मिक्स करून. तर असा काहीसा माझा जो शेड आहे तो इथे तयार झाला आहे आणि हा मला प्रचंड जास्त आवडतो. त्यानंतर मी निघाला आहे बड्डे पार्टीसाठी. आणि हो, हा जो ड्रेस आहे तो माझा पार्टीचा ड्रेस नाही आहे. आम्ही वेस्टर्न थीम करणार आहोत, वन पीस करणार आहोत, म्हणून मी माझा ड्रेस जो आहे बॅगमध्ये सोबत घेऊन जाणार आहे.
आणि तिथे गेल्यानंतर मी तो चेंज करणार आहे. कारण मला जायचं होतं स्कूटीवर आणि स्कूटीवर वन पीस घालून जाणे मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. त्यामुळे मी माझा घरातला नॉर्मल जे आहे जीन्स आणि टी शर्ट घालून मी तिच्या घरी गेले. तिथे गेल्यानंतर ही आमची बर्थडे गर्ल जी घरच्याच गाऊनवर आहे आणि ती मस्त आमच्यासाठी जेवण प्रिपेअर करत होती. मस्त नॉनव्हेजचा प्लॅन तिने केला होता. आणि हे आहे आमचं एअरफोर्स कॅम्पस जिथे ती राहते. आणि हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला हा ड्रेस प्रचंड आवडतो म्हणून मी आज या पार्टीसाठी हाच ड्रेस चूज केला. तर तिथे गेल्यानंतर छान असं सगळेजण रेडी होऊन आलो होतो. मस्त अशा व्हिडिओज काढल्या, खूप सारा एन्जॉय केला, डान्स केला आणि मेन म्हणजे रील्स बनवल्या. एवढं सगळं झाल्यानंतर तर भूक तर लागणार, म्हणून मग आम्ही मस्त जेवायला बसलो होतो. आणि सांगितल्याप्रमाणे तिने छान असं नॉनव्हेज बनवलं होतं. मस्त एक नंबर नॉनव्हेज झालं होतं. त्यानंतर तिला गिफ्ट दिले आणि लगेच तिला ते गिफ्ट ट्राय पण करायला लावले. छान असं एक क्यूटसा ड्रेस आणि एक क्यूटसी हँडबॅग असं तिला आम्ही गिफ्ट दिलं होतं आणि तिलाही ते खूप आवडलं. संध्याकाळी मग बड्डे गर्लला घेऊन मी माझ्या घरी आले कारण तिचे हस्बंड पण घरी नव्हते. सो म्हटलं चला आज नाईट आऊटचा प्लॅन करू. तर रात्री मस्त कॉफी वगैरे पहिले एन्जॉय केली. त्यानंतर रात्री जेवणात आम्ही बाहेरूनच पार्सल मागवलं होतं, चायनीज वगैरे. ते एन्जॉय केलं. तिचा छोटासा मुलगा पण होता, आयुष, खूप क्यूट होता. त्यानंतर आम्ही जो ट्रेंडिंग गेम चालू होता इंस्टाग्रामवर, पॉयझन गेम, सो तो ट्राय केला. आणि ह्या मॅडमला ह्या गेमबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण तिच्या छोटूशा चिमण्याला मात्र या गेमची पूर्ण डिटेल होती. सो आम्ही दोघींनी पहिले हा गेम खेळला. त्यानंतर आमचे जे चिमणे होते दोघं, आयुष आणि प्रियांश, या दोघांनाही हा गेम खूप आवडला आणि त्या दोघांनी पण तो गेम खेळला. पण या गेम त्यांच्यासाठी आम्ही चिप्स न ठेवता त्यांना आम्ही काजू खायला घातले. म्हटलं चला गेमच्या थ्रू आम्ही त्यांना काहीतरी हेल्दी आणि चांगलं असं खाऊ घालू शकतो. कारण मुलं मोस्टली हे ड्रायफ्रुट्स वगैरे खायला मागत नाही. आणि गेमच्या नावाखाली यांनी खूप छान असे काजू जे आहेत ते मस्त एन्जॉय केलेत. आणि ह्या दोघांनाही हा गेम माहीत होता, त्याच्यामुळे त्यांना काहीही सांगायची गरज पडली नाही. छान असं ते गेम त्यांनी एन्जॉय केला. आणि दिवसभराचा थकवा होता त्यांना पण, स्कूलमधनं आले होते बिचारे. सो ते लवकरच झोपी गेले आणि ते झोपी गेल्यानंतर मात्र आम्ही लगभग 3 वाजेपर्यंत भरपूर धिंगाणा, भरपूर रील्स बनवल्या, ज्या की माझ्या इन्स्टा आयडीवर एक एक करून येतच राहतील. तिथे पण नक्की मला फॉलो करा. याचं नाव आहे फेअरलेस प्रतू. सो असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.